नमस्कार मित्रहो, आज आपण ॲक्युप्रेशर ज्याला मराठीमध्ये दाबनबिंदू किंवा मर्मबिंदू असं सुद्धा म्हटलं जातं, ते घरगुती उपाय कसे करतात, साध्या-साध्या आजारांसाठी उपाय कसे करावे, हे आपण बघूया. त्याचं प्रात्यक्षिक बघूया. आपण हे बिंदू असतात, हे हाताने सुद्धा दाबू शकतो किंवा जिमी, ह्याला जिमी असं म्हणतात. हा चायनीज वर्ड आहे जिमी, JIMY. तर ही जिमी काही धातूची एक अशी पेन्सिलसारखी काडी असते. तर त्याच्या साहाय्याने त्याला एका बाजूला निमुळतं टोक असतं, दुसऱ्या बाजूला कमी निमुळतं असं टोक असतं. ती हाताने अशी हातामध्ये विशिष्ट बोटाने पकडायची असते आणि त्याला असं दाब द्यायचा असा. जिकडे-जिकडे आपले बिंदू असतात त्याला असा असा पंपिंग प्रकारचा दाब देऊ शकतो आपण. म्हणजे 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं असं दाब देऊ शकतो. उदाहरणार्थ आता आपल्या हाताचे आपण पंजे बघितले, तर इथे मेंदूचा बिंदू आहे, इथे पिट्युटरी ग्लँडचा बिंदू आहे, इथे पिनियल ग्लँडचा बिंदू आहे, इथे थ्रोट म्हणजे घशाचा बिंदू आहे, इथे हृदयाचा बिंदू आहे. असे असंख्य बिंदू आपल्या हातावरती निसर्गाने दिलेले आहेत. तसेच पायाच्या तळव्यावरती सुद्धा असंख्य बिंदू आहेत. आपल्या शरीरावरती सुद्धा असंख्य बिंदू आहेत, ज्याला चायनीज ॲक्युपंक्चर असं म्हटलं जातं. आपल्या कानामध्ये सुद्धा जवळजवळ शेकडोच्या वरती बिंदू आहेत. डोक्यावरती बिंदू आहेत. सर्व शरीरभर आपल्या निसर्गाने आपले बिंदू दिलेले आहेत. तर त्याची ह्या बिंदूंची गंमत अशी आहे, त्याला मर्मबिंदू किंवा दाबनबिंदू का म्हटलं जातं? जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा